माता सरस्वतीला नमन करून आज मी प्राचार्य दादासाहेब कोरेकर आपल्या देशातील विशेषतः उत्तर हिंदुस्थानातील प्रसिद्ध संत कबीर यांच्याविषयी बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे. हे विश्वची माझे घर ऐशी मती दयाची अस्थिर किंबहुना चराचर आपण जाहला, अशा प्रकारे संत वाणी आपण आत्तापर्यंत ऐकली. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ अशा प्रकारचे महान संत होऊन गेले आणि रामदास स्वामीसारखे राष्ट्रसंतही होऊन गेले. अशा प्रकारचे संत महाराष्ट्रात झाले आणि त्यांनी भगवत भक्तीची पताका संपूर्ण अखंड भारतभर फिरवली. तेव्हा अशाच प्रकारचे काही संत उत्तर हिंदुस्थानमध्ये होऊन गेले. गोस्वामी तुलसीदास, त्याचबरोबर सूरदास, केशवदास, गुरु नानक अशा अनेक संत होऊन गेले. असं हिंदीमध्ये म्हटलं जातं, सूर सूर तुलसी शेषे उडुगन केशवदास, अन्य कवी खद्योत समजात करीत प्रकाश. काही महाकवी होऊन गेले. संत तुलसीदास, सूरदास यांना महाकवी मानलं जातं. आणि याचबरोबर एक विचारवंत असे संत, म्हणजे ज्यांनी वैचारिक दृष्टिकोन आपल्या पुढे ठेवला, ते म्हणजे संत कबीर. संत कबीराचा जन्म काशीमध्ये शके 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला झाला. अर्थात त्यांच्या मातापित्यांचा निश्चित असं सांगता येत नाही, कारण त्यांचं लालन पालन जे केलं ते निरू आणि निमा या जोडप्यानं. हे विणकर जोडपं होतं आणि धर्माने मुस्लिम होतं. एके दिवशी सकाळीच ते कपडे धुण्यासाठी गंगा नदीवर गेलेले असताना काशीमध्ये त्यांना एक बाळ रडताना दिसलं आणि ते लहान मूल पाहिल्यानंतर त्यांचं अंतःकरण द्रवलं. त्यांना मुलबाळ नव्हतं आणि त्यांना वाटलं अल्लानेच आपल्याला प्रसाद दिला. आणि अशा प्रकारे या दिवशी म्हणजे शके 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला त्यांनी त्या बाळाला घरी नेलं आणि त्याचं नाव कबीर असं ठेवलं. हे हिंदी साहित्यातील प्रसिद्ध संत कवी. हिंदी साहित्यातील म्हणत असताना मला आठवण माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये, विद्यापीठाच्या जीवनामध्ये झाली. याचं कारण की अनेक वेळा संत साहित्य अभ्यासताना मला कबीराचं साहित्य आवडायचं. याचं कारण असं आहे की कबीर केवळ संत नव्हते, कबीर केवळ मार्गदर्शक नव्हते, तर जसा महाराष्ट्रामध्ये संत एकनाथानं भारुडाच्या रूपानं वाईट वृत्तीवरती, रूढीवरती किंवा अंधश्रद्धेवर प्रहार केले, त्याचप्रमाणे कबीरांचे जीवन आहे. कबीर जन्माने कोण होते माहीत नाही, पण हिंदू असावे असं लोकांचं म्हणणं आहे. परंतु त्यांचं लालन पालन पोषण हे मुसलमान जोडप्यांनी केल्यामुळे, निरू आणि निमा यांनी केल्यामुळे त्यांना मुसलमान समजलं जायचं. पण ते स्वतःला कधी मुसलमान समजत नसायचे, हिंदूही समजत नसायचे आणि समजलं तर दोन्ही समजायचे. एके दिवशी गंगा घाटावर ते पायरीवर झोपलेले असताना स्वामी रामानंद हे एक सत्पुरुष स्नान करून गंगेवरती पायऱ्या घाटाच्या उतरत असताना त्यांच्या पायाला काहीतरी स्पर्श झाला आणि ते राम 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 असे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले. आणि त्याच वेळेस त्यांचं लक्ष गेलं की एक तरुण पायरीवर झोपलेला आहे. ते होते कबीर. कबीर पटकन उठले, रामानंदाचे पाय धरले आणि त्यांना सांगितलं की गुरुजी, मला आपला शिष्य करून घ्या. आणि गुरुजींनी ते मान्य केलं. मुसलमान असो, हिंदू असो, रामानंद स्वामीसुद्धा जातीभेद, धर्मभेद मानत नसायचे आणि कबीराच्या जीवनावरही तोच परिणाम झाला. कबीरानं त्यांना गुरुस्थानी मानला आणि इथून पुढे त्यांचा भगवत भक्तीचा प्रसार सुरू झाला. परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये ते एवढे डुबून जायचे, बुडून जायचे की आपला व्यवसाय करत असताना सुद्धा त्यांना भान राहायचं नाही, कारण त्यांच्या घरचा व्यवसाय विणकराचा. आणि मग चादर विणताना झिनी झिनी विनी चदरिया म्हणत म्हणत परमेश्वराचं नामस्मरण ते करायचे. अशा प्रकारचं
हे संत कबीर यांचं जीवन चाललेलं असताना पुढे लग्न झालं त्यांना निमा नावाची पत्नी, त्यांच्या पत्नीचं नाव निमा, आणि पुढे 2 मुलं झाली, एक कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी. अशा प्रकारे प्रापंचिक जीवन जरी चालू झालं तरी परिस्थिती नव्हती. एक तर कपडे विणायचे, ते विकले गेले पाहिजेत आणि मग आल्यानंतरच प्रपंच चालायचा. त्यात कबीरांचं नाव उत्तर हिंदुस्थानमध्ये पुढे पुढे सगळीकडे पसरल्यानंतर साधू संन्यासी त्यांना भेटायला यायचे. आणि अशा वेळेला आपण स्वतः कुटुंबातली माणसं त्या दिवशी उपाशी राहून साधू संतांचा आदरातिथ्य करायचे. अशा प्रकारच्या भावनेने प्रेरित झालेला हा संत जवळजवळ त्यांना आयुष्य 119 वर्षाचं लाभलं. आणि एवढ्या मोठ्या दीर्घ काळामध्ये त्यांनी हिंदू आणि मुसलमान, कारण त्यावेळेला अमल जो होता तो मुस्लिम बादशहांचा होता, यवनांचा होता, आणि त्यावेळेला जे अत्याचार होत होते ते कबीराला पाहवत नव्हते. कबीर हिंदू आणि मुसलमानांना दोन्हींनाही सारखं समजायचे. दोन्ही अल्लाची लेकरे आहेत, प्रभूची लेकरे आहेत, अशी त्यांची भावना होती. आणि त्या भावनेतून ते कधी कधी हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या चुकीच्या रूढीवरती गोष्टीवरती प्रहार करायचे. त्यांनी आपले जे काव्य लिहिले त्या काव्यसंग्रहाला बीजक म्हणतात. आणि त्याचे अनेक प्रकार आहेत. रामायणी, सबद आणि साथी अशा प्रकारचे दोहे या त्यांचे. त्यांनी ज्या ज्या भाषेत लिहिलं ती पंजाबी, खडी बोली म्हणजे हिंदीची एक बोली आहे, हे सगळे हिंदी भाषेच्या अनेक उपभाषा किंवा उपबोली म्हणतो आपण त्याला. अवधी म्हणजे अवध प्रांतात बोलली जाणारी पूर्वेकडे बोलली जाणारी हिंदी आणि ब्रज भाषा, अशा प्रकारच्या अनेक भाषांमध्ये त्यांनी रचना केल्या आणि सर्व लोकांना समजेल अशा त्यांच्या रचना असायच्या. भगवत चिंतन करत असताना ते म्हणायचे, कबीर प्याला प्रेम का अंतर लिया लगाय, कबीर प्याला प्रेम का अंतर लिया लगाय, रोम रोम में लगी रहा और अमल क्या खाय. ते म्हणायचे, मी प्रेमरस पिलो, परमेश्वराचं नामरस पिलो, मला कशाची भूक लागत नाही. आणि परमेश्वराविषयी त्यांची भावना अशी होती की तुम्ही मंदिरात जाता, मशिदीत जाता, देव तुमच्याजवळ सुद्धा आहे, जळी स्थळी काष्टी पाशाणी. आणि म्हणून त्यांनी एके ठिकाणी म्हटलंय की कस्तुरी कुंडली बसय मृग ढुंडे वनमाही, कस्तुरी कुंडली बसय म्हणजे मृगाच्या बिंबीमध्ये कस्तुरी नावाचा सुगंधी पदार्थ असतो आणि तो वनामध्ये फिरत असतो की वास कुठून येतो. ऐसे घटी घटी राम है दुनिया देखही नाही. असं परमेश्वर आहे, आपल्याजवळ असतो. आपण तीर्थयात्रेला जावं, आणखी कुठं मंदिरात मशिदीत जावं असं काही नाही. त्यांचं म्हणणं असायचं, तुम्ही घरी चिंतन करा, परमेश्वर तुम्हाला स्वतः भेटायला येईल. अशा प्रकारची भावना ठेवून ते ईश्वर चिंतन करायचे. आणि त्यापुढे जाऊन सांगता, आपलं मन, आपलं शरीर शुद्ध असलं पाहिजे. तुमची भावना शुद्ध असेल तर परमेश्वर तुम्हाला पावेल. आणि तुमच्या मनामध्ये चिंतो असेल, तुमच्या मनामध्ये प्राणीमात्राबद्दल प्रेम नसेल तर तुम्हाला परमेश्वर कसा पावणार. तुम्ही काशीला गेला काय आणि मक्केला गेला काय. त्याने एके ठिकाणी म्हटलेले, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय. साधू संन्यासी कसा पाहिजे, सुपासारखा. सुपाचा स्वभाव जसा असतो ना, चांगल्या गोष्टी ग्रहण करायच्या, बाकीचं टाकून द्यायचं. खाल खाल को गही रहे थोता देई उडाय. त्याच्यातलं जे धान्य असतं तेवढं ठेवून जे नको असतं ते सूप बाहेर टाकतं. त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला समाजामध्ये अनेक निंदा करणारे लोक असतात, त्रास देणारे लोक असतात. शेजारी पाजारी चांगले असतीलच असं नाही, त्यालाही त्यांनी सांगितलंय की तुम्ही त्यांचं फार मनावर घेऊ नका. त्याबद्दल त्यांनी एक दुआ म्हटलाय, निंदक नियरी रखिये अंगण कुटी छवाय. निंदकाला आपल्या जवळ ठेवा, तो आपलं घर साफ करून देईल. बिन पाणी साबुन बिना, पाण्याची गरज नाही, साबणाची गरज नाही. निर्मल करय सुभाय, आपला स्वभाव त्याच्यामुळे निर्मळ होईल. कारण तो आपल्या चुका दाखवतो ना. चुका दाखवल्यानंतर आपण आपल्या वर्तनात बदल करतो. तेव्हा अशा प्रकारचं विचार त्यांनी मांडले. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी
रूढी आणि परंपरेवर एवढे प्रहार केले की तेने करून कधी कधी हिंदू त्यांच्यावर रुष्ट व्हायचे, कधी कधी मुसलमानही व्हायचे, पण ते कुणाची भीड मर्यादा पाळत नसायचे. त्यांना जे खरं वाटतं ते बोलून दाखवायचे. आणि त्याबद्दल त्यांनी म्हटलं, हिंदूंच्या बद्दल म्हटलंय की निर्जीव जागे सर्जीव मारे, देखत जन्म आपणा हारे. अरे तुम्ही काय करता? निर्जीव जाग, निर्जीवाला जाग करण्यासाठी म्हणजे दगडाच्या मूर्तीला जाग करण्यासाठी, पावण्यासाठी तुम्ही म्हणता पावले. निर्जीव जागे सर्जीव मारे, देखत जन्म आपणा हारे. त्या निर्जीवाला, त्या दगडाच्या मूर्तीला तुम्ही बळी देता, मेंढी, बकरी, कोंबडी, आणि बघता बघता आपलं जीवन हारून बसता. परमेश्वर अशाने पावन होत नाही. परमेश्वराला प्राणी प्रिय आहे, परमेश्वराला मानव प्रिय आहे, आणि सगळे जीवजंतू परमेश्वराला प्रिय आहे. तुम्ही एखाद्याचा बळी देऊन तुम्हाला परमेश्वर प्राप्त होणार नाही. त्याचबरोबर मुसलमानाच्या भक्तीवरही त्यांनी टीका केलेली दिसून येते. मुसलमान काय करतात? त्यांनी सांगितलंय ते मशिदीमध्ये जातात आणि मोठ्याने बांग देतात, इतक्या मोठ्याने देतात, आता तो भोंगेच लावतात. आणि त्या भोंग्यावर आता अलीकडे निर्बंध यायला लागले. परंतु त्यांनी काय, अल्लाह तुम्हाला पावन होतो का? त्याबद्दल त्यांनी असं म्हटलंय का दोह्यामध्ये, कांकर पाथर जोरी काय मस्जिद लई चुनाय. दगडाचे धोंड्याचे तुम्ही मशीद तयार करता, त्याला चुना लावता. ताचडी मुल्ला बांग दे, आणि त्याच्यावर उभा राहून मुल्ला बांग देतो. क्या बहरा हुआ खुदा? काय परमेश्वर बहिरा आहे का? तुम्ही मनातले मनात चिंतन करा, नामस्मरण करा, परमेश्वर किंवा अल्लाह तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारे विविध गोष्टीवरती ज्यांनी आपले विचार व्यक्त केले, समाजाला मार्गदर्शन केलं, आणि सुदैवानं त्यांना दीर्घ आयुष्य लाभलं. आपल्या गरीब परिस्थितीतही प्रामाणिकपणे संसाराचा गाडा त्यांनी हाकला. त्यांची पत्नी आणि मुलं निमा आणि कमाल आणि कमाली यांनी साथ दिली. मिळेल ते काम करून कुटुंब चालवत होते. आणि अशा प्रकारे त्यांनी शेवटी असं म्हटलंय, कारण त्यांचे विचार कुणालाही पटेनात. हिंदू दुखावले जायचे, मुसलमान दुखावले जायचे, परंतु तरीसुद्धा भरभरून त्यांच्यावर दोन्ही जमातींनी प्रेम केलं. आणि ते शेवटी म्हणतात की हे करण्यासाठी त्याला क्रांती करावी लागते, क्रांतिकारकच व्हावं लागतं. मग साहित्याचा क्रांतिकारक असो, समाजातला क्रांतिकारक असो, किंवा सशस्त्र क्रांती करणारा असो. तेव्हा त्यांनी एक दोहा असा म्हटलाय, कबीरा खडा बाजार में, कबीरा खडा बाजार में. कबीरा समाजामध्ये असा उभा आहे, बाजारात उभा आहे, लिए लुकाटा हात, हातामध्ये मशाल घेतलेली आहे. जो घर जाळया आपणा, चलो हमारे साथ. ज्याला आपलं घर जाळून घ्यायचं ना, त्यांनीच आमच्या बरोबर यायचं. कारण समाज तुम्हाला काही सोडणार नाही, राज्यकर्ते सोडणार नाही, पण ती तयारी असली तरच माझ्या बरोबर या, नाही तर सुखाने तुम्ही तुमचा संसार करा. अशा प्रकारचं आयुष्यभर समाजाला मार्गदर्शन करत करत कबीरानं ईश्वर चिंतनही केलं, समाज शिक्षणही केलं. आणि असं ते चिरंतन शिक्षण आजच्या पिढीलाही उपयोगी पडतं. आम्ही कॉलेजमध्ये शिकलो, विद्यापीठामध्ये कबीर शिकलो, आणि त्यांचा प्रभाव एवढा की माणूस त्यांना कधीही विसरू शकणार नाही. निदान हिंदी साहित्याचा अभ्यास करणारी जे विद्यार्थी, जे प्राध्यापक आहेत, ते कबीरांना कधी विसरू शकत नाहीत. जातीपातीच्या पलीकडं पाहणारा असा एक द्रष्टा संत म्हणून त्यांचा लौकिक होता. शेवटी वयोमानानुसार वयाच्या 19व्या वर्षी मृत्यू त्यांचा झाला मजहरला. आणि मगहर नावाच्या गावात, जे गोरखपूर जिल्हा, गोरखपूर उत्तर प्रदेश इथे 1574 शके या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला वयाच्या 19व्या वर्षी. तेव्हा कबीराने आपल्या जीवनाचा निरोप तर घेतला, परंतु त्याबरोबर हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला.
मुस्लिम म्हणायचे कबीर आमचे आहेत, हिंदू म्हणायचे कबीर आमचे आहेत. आणि त्यामुळे आम्हाला अंत्यविधी करायचा आहे हिंदू म्हटले, आणि ते म्हटले नाही आम्हाला त्यांचं दफन करायचे. यामध्ये भांडत असताना त्यांच्या अंगावर चादर ठेवलेली होती आणि वर फुले वाहिलेली होती. त्या दिवशी चमत्कार असा झाला की हिंदू आणि मुसलमान बाजूला बसलेले असताना त्यांचं शरीर गुप्त झालं आणि फक्त राहिली फुलं. तेव्हा ती दोघांनी वाटून घेतली आणि कबीराचं त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांचं स्मारक मुस्लिम लोकांनी केलं आणि हिंदूंनी मुस्लिमांनी कबर बांधली आणि हिंदूंनी त्यांची समाधी बांधली. आणि अशा प्रकारे एका महान संतांनी जगाचं लोकांचं शिक्षण करून लोकशिक्षण करून या जगाचा निरोप घेतला. भगवत भक्ती तर केलीच केली, पण भगवत भक्तीबरोबर समाज शिक्षणाचा लोकशिक्षणाचा मार्ग त्यांनी अवलंबला. आणि त्या काळामध्ये सुलतानी राज्य असून सुद्धा कोणाची पर्वा न करता आपल्या मनाप्रमाणे जीवन जगले. अशा या थोर संताला मी शत प्रणाम करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.